या स्पर्धेतील खरं तर ज्या क्षणांची आपण प्रतीक्षा करतोय, आतुरतेने वाट पाहतोय, तो क्षण जवळ आला आणि या कार्यक्रमातील सन्माननीय मान्यवरांची मांदी आली. चला दोन्ही टीम तुम्ही त्याच ठिकाणी आता लाईनअप कराल तरीही चालेल. मुख्य अतिथी आमचे सर्वांचे श्रद्धास्थान तथा प्रेरणास्थान आदरणीय सन्माननीय रायगड जिल्ह्याचे माजी खासदार तथा लोकनेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. तदनंतर ज्यांची प्रतीक्षा खरं तर आम्हाला या स्पर्धेदरम्यान होती, त्या स्पर्धेतील मुख्य अतिथी कक्षाकडे येताना दिसत आहेत. दोन्ही टीम तुम्ही धावपट्टीला लाईनअप करा चला लगेचच. आणि इतर सर्व पाहुण्यांना विनंती असेल की आपण मुख्य पाहुण्यांच्या खरं तर ताफ्यामध्ये समाविष्ट व्हायचं आहे. या कार्यक्रमातील आजच्या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब तथा इथं उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्ह्याचे चिटणीस सन्माननीय चंद्रकांतजी घरत साहेब. तदनंतर उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून या उरणमधील सुधीर घरत म्हटलं तर सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचे मानसपुत्रच. एवढं प्रेम खरं तर सुधीर घरत साहेबांवरती. आणि आज या कार्याचा प्रारंभ. चला दोन्ही टीम लाईनअप करून थांबा तुम्ही तिकडे. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित पाहुण्यांची मांदी आली. प्रतिमांच्या पूजनासाठी आपण प्रतिमांकडे जाताना दिसतोय. आणि आजच्या कार्यक्रमाला रायगडला सातत्यानं एक उदात्त भावनेतून दानशूर दातृत्व प्राप्त झालं. नाव आहे सन्माननीय रामशेठ ठाकूर. पनवेल रायगडमधील नवी मुंबईमधील अशा कैक स्पर्धा आणि कैक महोत्सव रामशेठ ठाकूर साहेबांच्याच पवित्र शुभ हस्ते खरं तर त्यांचा शुभारंभ झालाय. त्यातील एक उदाहरण देईन. आजच्या दिवशी झेंडा सामाजिक संस्थेच्या कामोठीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि अगदी त्यावेळेस मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि त्या कलाकारांना रायगडचे खरं तर एक लोकनेते म्हणून रामशेठ ठाकूर साहेबांना पहिला श्रीफल वाढविण्याचा सन्मान बहुमान प्राप्त झाला. मंडळी मित्रो, खरं तर या मैदानाच्या डाव्या बाजूला असणारी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची जी इमारत दिसतोय, या विभागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण घेता यावं याच्यासाठी खरं तर ज्यांचं स्वप्न होतं चंद्रकांतजी घरत यांच्या खरं तर यांचं, आणि त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनी उजवा कौल दिला. सर्वसामान्य जनतेची या कार्याप्रसंगी श्री गणेशाला वंदन केलं जातोय. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तदनंतर अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचा राजा पौड प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलवंश राजा श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. त्या श्रीमंत योग्याला त्रिवार मानाचा मुजरा आदरणीय सन्माननीय आमचे श्रद्धास्थान रामशेठ ठाकूर साहेब यांच्या पवित्र शुभस्थित्या विश्वाच्या जाणत्या राजाला त्रिवार मानाचा मुजरा केला जातोय. या ठिकाणी पहिला दिवा, हा पहिला दिवा क्रीडा क्षेत्रातील खरं तर पनवेल आणि रायगडच्या कलाकारांना जय मल्हार आणि तदनंतर रामशेठ ठाकूर सामाजिक संस्थेच्या मार्फत आंतरराष्ट्रीय खरं तर या ठिकाणी अनेक स्पर्धा ज्या रामशेठ ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये होत आहेत आणि त्याही ठिकाणी क्रीडा क्षेत्राची आम्ही आठवण करून देतो. या क्रीडा क्षेत्रातील एक लख प्रकाश देणारी ज्योत सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या पवित्र शुभहस्ते प्रज्वलित होतो आहे. दुसरा दिवा सन्माननीय चंद्रकांत शेठ घरत यांना विनंती असेल. तदनंतर सुधीरबाईंचे लाडके दिनू काका अर्थात सन्माननीय दिनेशजी घरत पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनचे एक सेक्रेटरी. तदनंतर दौलत शेठ घरत सामाजिक बांधिलकीतील प्रचंड मोठं नाव. मामांच्या पवित्र शुभहस्ते या ठिकाणी तिसरा दिवा लख प्रज्वलित होताना दिसेल. आणि म्हणूनच सुधीरजी घरत यांच्यावरती असणारं प्रचंड प्रेम ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी असेल. आणि मी रामशेठ ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभहस्ते स्वराज्याच्या मातीसाठी ज्या माऊल्यांनी खरं तर आपलं रक्त आटवलं त्या माऊल्याच्या शिरस्थानाला खरं तर या ठिकाणी शिरस्थानाला वंदन करताना दिसत आहेत सन्माननीय मान्यवर. आणि तदनंतर मुख्य अतिथींना विनंती असेल श्रीफल वाढवलं जाईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. कार्याचा प्रारंभ ज्या विश्वविधात्याच्या पूजनानं व्हावं त्या विश्वविधात्याला पहिलं श्रीफल वाढवलं जाईल. मुख्य मान्यवरांचा ताफा थेट मैदानाकडे मार्गस्थ होईल. क्रीडा क्षेत्रातील कित्येक खेळाडूंच्या पंखांना बल ज्या व्यक्तिमत्वानं दिलं आणि आम्ही मोठमोठ्या व्यासपीठांवरती उल्लेख करताना रामशेठ ठाकूर साहेबांच्या बद्दल सातत्यानं सांगत असतोय की दानशूर हे 4 शब्द डोळ्यासमोर आले तर नाव लक्षात येईल. या रायगड नवी मुंबई आणि मुंबईमध्ये रामशेठ ठाकूर. जोरदार
टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. खरं तर तमाम जनतेनं ज्यांना लोकनेते ही उपाधी दिली त्या आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते, तदनंतर दौलतशेठ खरत यांच्या पवित्र शुभ हस्ते श्रीफल वाढवलं जातोय. रामशेठ ठाकूर साहेबांच्या त्या व्यक्तिमत्वाबद्दल आम्ही सातत्यानं सांगत असतोय की एखादा कार्यकर्ता उत्तम कार्य करीत राहिला तर कार्यकर्ता नेता होतो. तो नेता जर कोत्या मनाचा असेल तर नेताच राहतो. परंतु नेता जर रामशेठ ठाकूर साहेबांच्या सारख्या मोठ्या मनाचा असेल तर रायगडमध्ये लोकनेता होतोय. त्या सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते आजच्या कार्याचा प्रारंभ केला जातोय. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे कराडी समाजाचे अध्यक्ष महादेवराव बंडा यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफल वाढवलं गेलं. तदनंतर उपस्थित पाहुण्यांमधून सन्माननीय अतिथी लगेचच मार्गस्थ होत आहेत धावपट्टीकडे. चला त्या धावपट्टीकडे लाईनअप करा. त्या दोन्ही टीम दारावे बोनकोटे टीम लाईनअप करा धावपट्टीला. मान्यवर त्या ठिकाणी येत आहेत आणि फटाक्यांच्या आतषबाजी जिकडं आहे सर्व संयोजकांना विनंती असेल तुम्ही त्या अगदी प्रॉपर प्लॅनिंगमध्ये अंतर ठेवा म्हणजे पूर्ण धावपट्टी लाईनअप होईल. PTC लाईव्हला एक छान व्ह्यूज मिळतील. तिकडं असणारी जी दारावे टीम आहे पूर्ण लाईनअप करा आणि बोनकोटे टीम 7-8 प्रतिनिधी असाल तरी चालेल, परंतु धावपट्टीला लाईनअप करताना थोडासा अंतर ठेवा. तर मुख्य मान्यवरांचा ताफा सन्माननीय अतिथी कक्षाकडे जातोय. मला आठवतोय कोरोना काळात तमाम समाज संघर्ष करत होता. किती खरं तर शेकडो कोटी रक्कम खर्च करून या रायगडला अन्नधान्यासाठी सातत्यानं कार्य राहिलं. मला आठवतोय पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्ताने झालेला तो कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी उल्लेख केला. त्या सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब शैक्षणिक क्षेत्रातील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आजही इंग्रजी माध्यमातीलच नाही, अद्यावत पब्लिक स्कूल पाहायचे असेल तर रेल्वे नोडमध्ये चला. अनेक अभियांत्रिकी कॉलेज, अनेक लॉ कॉलेज ज्या शिक्षण संस्थेमार्फत आहेत. आणि व्यावसायिक क्षेत्राची ओळख करून द्यायची झाली तर ठाकूर इन्फा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमानं या व्यावसायिक क्षेत्रातील नावानं सध्या महाराष्ट्रात एक दर्जा निर्माण केला आहे. त्या TIPLचे फाउंडर, रायगडचे माजी खासदार, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक फाउंडर असे सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब या कार्यक्रमाप्रसंगी खरं तर सुधीरजी घरत आणि रामशेठ ठाकूर यांच्यामधील नातं काय तर ते पितापुत्राचंच नातं जणू. त्यांची आज्ञा सातत्यानं खरं तर सुधीरजी घरत साहेबांना एक महत्त्वपूर्ण राहिली. आणि इथं आपण पाहू शकाल विकेट्सला पुष्पमालिका चढवली जातोय. तिथं आता खेळाडू जे आहेत त्या खेळाडूंना विनंती असेल जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्या. थँक्यू. आणि तदनंतर फॉर्मॅलिटीज आणि त्याचबरोबर हळदी कुंकवाचं औक्षण करतील, श्रीफल वाढवतील. दोन्ही संघाचे संघनायक त्या ठिकाणी जातील. टॉस होईल आणि आपण टॉस नंतर जाऊया एका छानशा राष्ट्रगीताकडे. श्रीफल वाढवलं जातोय. उल्वे नोडमधील कैक आउटलेट खरं तर या सन्माननीय मुख्य मान्यवरांच्या पवित्र शुभास्ते प्रारंभ झालाय. तो श्रीफल वाढवलं जातोय. सन्माननीय महादेवराव बंडा या ठिकाणी मुख्य उपस्थितीत आहेत. गणपती बाप्पा, कानकेश्वरी माते की. नवघरगावचं श्रद्धास्थान. तदनंतर चंद्रकांत शेठ घरत भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा भागुबाई चांगू ठाकूर विद्यालयाचे चेअरमन. शैक्षणिक क्षेत्रातील ते एक महत्त्वपूर्ण नाव आहे आणि म्हणूनच म्हटलं होतं आमच्या उरणकरांचं स्वप्न होतं की अनेक खरं तर ज्या शैक्षणिक उद्घाटन सोहळा संपन्न करतायत, चंद्रकांतजी उद्घाटन सोहळा संपन्न करतायत. चंद्रकांतजी घरत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था BCTV या स्कूलचे चेअरमन यांच्या पवित्र शुभास्ते. तदनंतर या कार्यक्रमातील सन्माननीय मुख्य अतिथी. चला टॉससाठी आता दोन्ही कर्णधार येतील. बोनकोडे संघ आणि दारावे संघ दोन्ही संघाचा संघनायक टॉस असणार. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी समोर या. श्रीफल वाढवलं जातोय. मैदानावरती आपण ज्या क्षणांच्या आतुरतेने वाट पाहतोय ते क्षण जवळ येत आहेत. उरणमधील एक मानाची स्पर्धा आहे. सुधीर घरत सामाजिक संस्था आयोजित. मैदानातील धावपट्टीकडे चला ना मान्यवरांना आणि तिथे नाणेफेकीचा कौल होऊ द्या. त्याच्यानंतर हस्तांदोलन केलं जाईल दोन्ही टीमना आणि राष्ट्रगीत होईल. या ठिकाणी सन्माननीय सुरेश बंडा यांच्या पवित्र शुभ हस्ते. चला तर नाणेफेकीचा कौल होतोय. मुख्य अतिथी
मला आठवतोय नमो चषकाचा एक भव्य दिव्य उद्घाटन सोहळा माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या पवित्र शुभास्ते संपन्न झाला। पनवेलमध्ये गेलात तर नावाखाडीकडे जा, जिथं विश्रांती सुद्धा विश्रांती घेण्यासाठी येतोय, ज्याला रामबाग असं म्हटलं जातोय, त्या सन्माननीय रामबागची ज्यांची संकल्पना। चला, हस्तांदोलन करण्या अगोदर सर्व पाहुण्यांना आपण लाईनअपमध्ये उभे करा, त्या ठिकाणी राष्ट्रगीत होईल। चला, सर्व पाहुण्यांना विनंती असेल आपण आता हस्तांदोलन करताना दिसत आहेत। शुभेच्छा आहेत रायगडचे माजी खासदार सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब। व्यावसायिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, खरं तर रायगडपुरतं मर्यादित नाही हे व्यक्तिमत्व। साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेला खरं तर एक प्रचंड मोठी इमारत ज्यांच्या नेतृत्वात, ज्यांच्या दातृत्वात मिळाली आणि अखेर या रयत शिक्षण संस्थेनं ज्यांनी रयत माऊली उपाधी दिली, त्या आदरणीय सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या पवित्र शुभहस्ते खरं तर उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर सध्या बोनकोडे टीम, दारावे टीम या दोन्ही टीमना हस्तांदोलन करताना दिसत आहेत। थँक्यू। चला तर या ठिकाणी आता राष्ट्रगीतासाठी उभं राहिलं जाईल। मी सर्वांना विनंती करेन, मैदानाच्या बाहेर आहेत त्यांनाही विनंती असेल, सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे। ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला कंटाळून प्राणाची आहुती स्वातंत्र्याच्या बलिवेदीवरती ज्यांनी दिली, त्या थोर हुतात्म्यांना 16व्या शतकात या स्वराज्याच्या मातीसाठी आपलं प्राण खरं तर या माझ्या मातीसाठी ज्यानं बलिदान दिलं, त्या ज्ञात आणि अज्ञात माऊल्यांना 25 सप्टेंबर 1930च्या जंगल सत्याग्रहातील 11 हुतात्म्यांना आणि ज्या मातीत ही स्पर्धा होतोय, या मातीत 16-17 जानेवारी 1984ला रखरखत्या उन्हात लोकनेते माजी खासदार दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वात झालेल्या जमीन आंदोलनातील 5 हुतात्म्यांना या राष्ट्रगीतातून केलं जाईल कोटी कोटी वंदन। एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर। जनगण मन अधिनायक भारत माता की। थँक्यू। खरं तर आता चेंडू आणि बॅटचं समीकरण आणलं जाईल। धावपट्टीवरती चेंडू आणि बॅटचं समीकरण येईल। पाहुण्यांना विनंती असेल की तेवढं चेंडू आणि बॅटचं समीकरण घेऊन द्या। 5 रजनीमध्ये स्पर्धा होईल। त्या रजनीत किंबहुना आम्ही सामाजिक मैदानावरती उत्तम काम केलंय। क्रिकेटच्या मैदानावरती काम करत असताना रामशेठ ठाकूर साहेबांचं सामाजिक आणि शैक्षणिक कार्य हे फार महत्त्वपूर्ण राहिलं आहे रायगडसाठी, आणि म्हणूनच रायगडमधील रायगडचे लोकनेते, आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान तथा श्रद्धास्थान आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, या व्यक्तिमत्वाला सातत्यानं जवळून पाहिलंय अनेकांनी। शब्द म्हणजे एकवचनी, मुखातून जो शब्द गेला सातत्यानं त्यासाठी कटिबद्ध राहिले। नाव आहे सन्माननीय रामशेठ ठाकूर। त्यांच्या समवेत चेंडू आणि बॅटचं समीकरण दिलं। मान्यवर थेट मंचाकडे मार्गस्थ होत आहेत। मी लगेचच संयोजकांना विनंती करेन की आलेल्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान गेस्ट इज गॉड, अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे केला जाईल। मान्यवर थेट मैदानाकडे येताना दिसतील आणि मैदानातून थेट अतिथी कक्षाकडे मार्गस्थ होताना दिसतील। मान्यवरांची मांदी आली मुख्य कक्षाकडे येताना सीमाताई घरत या ठिकाणी दिसत आहेत। तदनंतर दौलत शेठ घरत आहेत, आदरणीय महादेवराव बंडा आहेत, सन्माननीय अनंत घरत आहेत, त्याचबरोबर सुधीर घरत आणि सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब। खरं तर मानसपुत्र म्हणून सुधीर घरतांना तोच प्रेम दिलाय। कधी बोलावं जे हट्ट अगदी एखाद्या पित्याकडे करावं तेवढे हट्ट सुधीर घरत यांनी सन्माननीय रामशेठ साहेबांकडे केलं, आणि म्हणूनच सातत्यानं
त्या व्यक्तिमत्वाला मी जवळून पाहिलं. या कार्यक्रमातील मुख्य अतिथी, चला आता मैदान इतरांनी सोडा, महत्त्वपूर्ण एखादा सामना आणि त्या सामन्यातील काही क्षण मुख्य मान्यवर या स्पर्धेतील आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. तो वर्ष असेल 2002 किंवा 3 आणि 2002-3ला शैक्षणिक क्षेत्रातील इंग्रजी माध्यमातील शाळा या उरणकरांना दिली. आदरणीय अतिथींना विनंती असेल की आपण त्या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे. आदरणीय दिनेशजी घरत, दिनू काकांना विनंती असेल आपण विराजमान व्हा. दौलतशेठ घरत यांना विनंती असेल. सीमाताई आपल्यालाही विनंती आहे. महादेवराव बंडा यांनाही विनंती असेल. तदनंतर सीमाताई घरत, तदनंतर किरीटजी पाटील, सर्व पाहुण्यांना जयप्रकाशजी. आता आयोजकांनी सर्वांनी उजव्या बाजूला या स्टेजच्या आलेल्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान करेन. दिवसाला किंबहुना जर एखादा मुहूर्त असेल तर 40 किंवा 42 कार्यक्रमांप्रसंगी या वयात सातत्यानं जावं लागतो आहे. एखादा लग्न कार्य असेल, एखाद्या शॉपची ओपनिंग असेल, एखाद्या हॉस्पिटलचा प्रारंभ असेल, तरी पनवेल, नवी मुंबई आणि रायगडमध्ये, उरण पनवेलमध्ये सातत्यानं रामशेठ ठाकूर साहेब यांच्याच पवित्र शुभहस्ते असे अनेक शुभारंभ झाले. तर चला, आमच्या भाई ट्रॉफीच्या मानाचा फेटा या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांना बांधला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो आहे की हा मानाचा फेटा कर्तृत्वाचा आणि गौरवशाली, खरं तर तुमच्या कर्तृत्वाचा हा फेटा तुम्हाला या स्पर्धेदरम्यान दिला जाईल. चला, मैदानात थांबू नका. आता मैदानात विनंती असेल, इतर कुणीही थांबू नका. स्पर्धेला सुरुवात होईल. नाणेफेकीचा कौल ज्या संघानं जिंकलंय, कॉम्बॉक्सकडे आवाज आपल्याला एक प्रचंड, खरं तर. तदनंतर अविनाशजी म्हात्रे यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. सर्वांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. नकुलजी बंडा, कानकेश्वरी नवगर. आणि 2च मिनटं फक्त या कार्यक्रमातून मी आमच्या सारथ्यांना विनंती करेन. चंद्रकांतजी घरत यांना विनंती असेल की प्लीज चला या. व्यावसायिक, उद्योजक आणि शैक्षणिक क्षेत्रातील तेही एक मोठं नाव. या ठिकाणी आदरणीय मान्यवरांचा हा आदरपूर्वक मानाचा फेटा सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेबांना बांधला जातो आहे. हा कर्तृत्वाचा आहे त्यांच्या. आणि म्हणूनच दिनेश पाटील, दिनेश मधुसूदन पाटील बोकडविरा, BPCLचे एम्प्लॉई यांना विनंती असेल प्लीज आपण या मंचावरती यायचं आहे. किरीटजी पाटील यांचे व्याहे आहेत, ते या ठिकाणी विराजमान होताना दिसतील. रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वात, ज्यांचा अगदी मी आजही उल्लेख करतो की अजूनही पनवेलमध्ये रामराज्य सुरू आहे. लव आणि कुश, प्रशांत दादा ठाकूर 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 वेळा सातत्यानं आमदार म्हणून त्या विधानसभेवरती राहिले. आणि त्याच्यानंतर सध्या 2016ला पनवेल नगरपालिकेचं महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर आजही त्या महानगरपालिकेतील चकचकीत विकास ज्यांच्या मार्गदर्शनातून होतो आहे ते आमचे श्रद्धास्थान आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब. आणि म्हणूनच अगदी ज्यांचा उल्लेख करायचा की एकही असा व्यक्ती दाखवा सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या निवासस्थानी किंवा कार्यालयात गेलाय आणि रित्या हाती परतलाय, असा एकही व्यक्ती किंबहुना औषधालाही सापडू शकत नाही असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. एवढं दातृत्व असतात आहेत या संबंध रायगड, नवी मुंबई, मुंबईमध्ये. सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या डोक्यावरती हा मानाचा फेटा बांधला जातो आहे. तदनंतर इतर मान्यवरांना हा 5 रात्रीत अशा प्रकारचा बहुमान दिला जाईल. आदरपूर्वक सन्मानाकडे वळणार आहोत. सुधीर गरत बाईंचा वाढदिवस म्हणजे काही फक्त अशा मॅचेस वगैरे याच्यातून होत नाही, रक्तदान शिबिरं होत आहेत. मला आठवतो आहे, खरं तर मी निश्चितच सन्माननीय मुख्य मान्यवर आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांना सांगू इच्छितो आहे, सुधीर गरत साहेबांनी तुमच्या पावलावरती पाऊल टाकत आपला वाढदिवस आणि त्यांच्या सहचारिणीचा वाढदिवस नवघरमध्येच नाही, माझ्या उरणच्या पूर्व विभागात 7 आदिवासी वाड्या आहेत शेठ. खैरकाठी, बंगल्याची वाडी, मार्गाची वाडी, सागाची वाडी. चला लगेचच सामना सुरू करायचा आहे. पंच ऑफिशियल चला मैदानाकडे. तर त्या आदिवासी वाड्यांमध्ये जाऊन सातत्यानं ग्रामपंचायतीच्या सदस्या सन्माननीय संध्याताई रवींद्र पाटील, उपसरपंच ग्रामपंचायत नवगर, आपल्याला विनंती असेल आपण या मंचावरती आपला सहर्ष शब्दसुमनानं स्वागत आहे. कार्यारंभी
दिनू काकांच्या डोक्यावरती हा मानाचा फेटा आहे। खरं तर वडिलांनंतर जेवढं प्रेम दिनू काकांना दिलंय आणि म्हणूनच तदनंतर मी विनंती करेन, चला मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान असेल। या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सुधीरभाई घरत यांना विनंती करतोय, भाई आपल्या पवित्र शुभास्ते सन्माननीय मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान। त्यांच्या अंगावरती या वस्त्रालंकार मायेचा आणि प्रेमाचा, तदनंतर खरं तर सौंदर्याचा सुगंधित पुष्पगुच्छ दिला जाईल। 14 वर्ष होत आहेत कामोठेमधील महोत्सव, खारघरमधील महोत्सव, पनवेलमधील महोत्सव एकाच व्यक्तीच्या पवित्र शुभ हस्ते होत आहेत। रुपेरी पडद्यावरचे कैक मोठमोठे कलाकार येत आहेत, परंतु पहिला शिफल वाढवण्याचं काम लोकनेते माजी खासदार सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनाच असतो। एक कर्तृत्वाची ओळख देतोय, त्यांच्या सत्कारासाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे। आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांचा आदरपूर्वक सन्मान सुधीरभाई घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी होताना दिसतोय। सामाजिक बांधिलकीतील एक प्रचंड मोठं नाव। तदनंतर या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून आदरणीय दौलत शेठ घरत इथं उपस्थित आहेत। मी विनंती करतोय मुख्य पाहुण्यांमधून जयप्रकाशजी पाटील आपल्याला की आपल्या पवित्र शुभ हस्ते दौलत शेठ घरत यांचा आदरपूर्वक सन्मान। सुधीरभाईंवरती असणारं प्रेम पाहू शकाल या सामाजिक संस्थेचं। शेठ खरं तर ही सामाजिक संस्था ही फार महत्त्वपूर्ण, आणि आज दौलत शेठ घरत यांच्या अंगावरती या वस्त्रालंकार टाळ्यांचा प्रतिसाद असेल त्यांच्याही कर्तृत्वासाठी। खरं तर या ठिकाणी जुईली पॅन्ट पार्क अशा व्यावसायिक क्षेत्रातील एक तेही प्रचंड मोठं नाव। तदनंतर उपस्थित सन्माननीय भारतीय जनता पार्टी रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस तथा BCTV स्कूलचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत घरत, मी विनंती करतोय सन्माननीय जयप्रकाश भोईर यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय चंद्रकांतजी घरत यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसेल। तदनंतर महादेव बंडा या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करतोय सन्माननीय ज्ञानेश्वर भोईर यांना या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून सन्माननीय उपस्थित पाहुण्यांमधून महादेवराव बंडा अखिल महाराष्ट्र कराडी समाज अध्यक्ष, उरण पंचायत समितीचे माजी सभापती, त्यांचा आदरपूर्वक सन्मान ज्ञानेश्वर भोईर यांच्या पवित्र शुभ हस्ते। तदनंतर दिनू काकांचा आदरपूर्वक सन्मान होईल। मी संकेत कडू आपल्याला विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय दिनू काकांचा आदरपूर्वक सन्मान। आता दिनेश घरत म्हणजे ONGC मधील पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनचे माजी सेक्रेटरी माजी सचिव, त्यांचा आदरपूर्वक सन्मान आदरणीय सन्माननीय संकेतजी कडू यांच्या पवित्र शुभ हस्ते। इतर मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान निश्चित होईल, परंतु टाइम इज मनी या उक्तीप्रमाणे एवढा वेळ खरं तर या स्पर्धेदरम्यान ज्या मुख्य मान्यवरांनी दिला, मी प्रथमतः सुधीरभाई घरत यांना विनंती करेन की या स्पर्धेला सुरुवात करताना प्रास्ताविकपर मनोगत म्हणून आपण 2 शब्द व्यक्त करावेत। आज या ठिकाणी सुधीर घरत सामाजिक संस्थेच्या वतीने या भाई चषक 2025चं आयोजन केलेलं आहे। आणि या स्पर्धेसाठी ज्यांना नेहमीच आम्ही आग्रह करतो आणि हक्काने ज्या आमच्यावर प्रेम ज्यांनी कायम दाखवलेलं, गेली 27 वर्ष कायम आमच्या पाठीशी उभे राहिलेल्या माझे मार्गदर्शक, माझे नेते सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, एक परिस्पर्शी असं नेतृत्व की ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील त्याचं सोनं करतील, म्हणून आज आमचं सोनं झालेलं आहे। या अभिमानाने गर्वाने मी या ठिकाणी सांगतोय। आज मग आत्ताच उल्लेख केलेला आहे की रामशेठ ठाकूर साहेबांचाच आदर्श, हो नक्कीच रामशेठ ठाकूर साहेबांचाच आदर्श ठेवून आम्ही गेली 27 वर्ष मी इथं या ठिकाणी काम करत आलेलो आहे। आणि नक्कीच ज्यावेळी चुका होत असतात त्यावेळी ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात, आणि तो त्यांचा हक्क आहे, आणि तो हक्क त्यांनी तसाच कायम राहावा, त्यांनी तो दाखवावा। कधीही चुकलं तर आमचा कान नक्की धरून त्याने आम्हाला शिकवावं, काही हरकत नाही। असं आहे आमचं प्रेमळ व्यक्तिमत्व। खूपच अभिमान आहे मला आज या क्षणाचा की आज कधीही म्हणजे त्यांनी मला सांगितलं होतं की 99.99% मी मॅचेसना किंवा नाईट कार्यक्रमाला मी जात नाही, फक्त 0.1% संधी तुला आहे। मी बोलत चालेल, 1% संधीचं 100% कसं रूपांतर करायचं ते तुम्हीच आम्हाला शिकवलेलं आहे, आम्हाला माहीत होतं। आणि आज आमच्या मित्र सुरेश पाटील यांच्या मुलीचं लग्न आहे, त्या ठिकाणी आल्यानंतर साहेबांना आग्रह केला, साहेब बोले चला ठीक आहे आलोय तर मी येतो, मग तुला नाही बोलता येत नाही मला कधीच, आणि मी येतोय। आणि या ठिकाणी आज साहेब आलेले आहेत।
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आमच्या सर्व मंडळाचे जे पदाधिकारी आहेत, जे मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाटील, जयप्रकाश भोईर, ज्ञानेश्वर भोईर, संकेत कडू, अजित पाटील, नितीन पाटील, हरेश बंडा, त्यांचे सर्व सहकारी आणि विशेष मेहनत घेतलेला आहे आमचा तो दिनेश बंडा, कुंदन बंडा, ज्यांनी हे सुंदर असं मैदान सजवलेलं आहे. सर्वच कार्यकर्ते असतील, समीर घरत वगैरे या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे काका, माझे मार्गदर्शक दौलतशेठजी घरत, माझे कामगार क्षेत्रातील मार्गदर्शक माझे काका दिनेशजी घरत, माजी उपसभापती महादेवजी बंडा, माझा सहकारी मित्र आणि कायम माझ्या पाठीशी खांद्याला खांदा देऊन कायम उभा असतो असा माझा पाठीराखा मित्र चंद्रकांतजी घरत, कामगार नेते किरीटजी पाटील साहेब, सीमाताई घरत, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, सगळ्यांचे मी काही नावं घेत नाही, परंतु सर्व आलेल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आहे. आणि ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेत आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो आहे. आणि पुन्हा एकदा सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर हे प्रेम एक योग्य तो मार्गदर्शक आणि अगदी आवर्जून उल्लेख करेन, स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे की ध्येयापर्यंत कोण पोहोचेल, ज्याचं पहिलं पाऊल योग्य मार्गाकडे पडलं. आणि त्या योग्य मार्गाकडे पडण्यासाठी सातत्यानं बऱ्याच जणांना एक मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभले असे आदरणीय आपले सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांना विनंती करेन की आम्हाला संबोधित करावं. सुधीर घरत सामाजिक संस्थेमार्फत आज या भव्य दिव्य अशा ग्राउंडवरती रात्रीचे प्रकाशातील क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आलेले आहेत. आणि या सामन्यांकरता उपस्थित असलेले आमचे जुने मित्र दौलत घरत, कामगार नेते दिनेश घरत, त्याचबरोबर महादेव बंडा, राजकीय क्षेत्रातील पंचायत समितीचे माजी सभापती ना, त्याचबरोबर आमच्याबरोबर सतत कार्यरत असलेले चंद्रकांत घरात. खऱ्या अर्थानं आता आयोजक म्हणून त्यांचं नाव घ्यायला नको, पण खऱ्या अर्थानं जे अहोरात्र धडपड करत असतात, प्रयत्नातून त्यांनी जे सुधीरभाईंचं यश जे आलेलं आहे ते प्रयत्नांमधून आलेलं आहे, मेहनतीतून आलेलं आहे. आणखीन सीमा घरत आहेत, बाकी बरेच घरत आणि बरेचसे इकडचे बनवलेले सगळं नेते मंडळी तर आहेत. तर अशा पद्धतीनं सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचं काम सुधीर घरत करत असतात. आज इथं सामने आयोजित केलेले आहेत, पण निवेदकांनी आपल्याला सांगितलं की वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी अनेक विविध प्रकारचे असे कार्यक्रम केलेले आहेत. गोरगरिबांकरता आदिवासी वाड्यांमध्ये त्यांनी काही साहित्य वाटप केलं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांकरता, युवकांकरता विविध प्रकारचे कार्यक्रम नेहमी चालू असतात. कामगार क्षेत्रात सुद्धा ते अतिशय चांगल्या रीतीनं काम करत आहेत. आणि साहजिकच मगाशी त्यांनी सांगितलं, मी मगाशी येताच बोललो, 20-25 वर्ष झालं असेल आपण एकत्र काम करतोय. त्यानं मोजून ठेवली 27 वर्ष झालीत म्हणून. त्याने 27 वर्ष झाली, म्हणजे 98च्या निवडणुकीपासून सुधीर माझ्याबरोबर आहे. त्यावेळेला एकदम यंग होता म्हणजे, आणि त्यापासून आता मस्त प्रौढ झाला आहे. पण प्रौढ झाल्यानंतर नुसता प्रौढ झाला नाही, जगाचं ज्ञान पण त्यांनी घेतलं आहे आणि समाजाच्या करता कसं झगडायचं आणि त्याचबरोबरीनं आपल्या सहकार्यांना बरोबर घेऊन कसं जायचं हे सर्व त्यांनी पाहिलं आहे. आणि युवकांच्यासाठी आज खऱ्या अर्थानं त्यांनी सामने आयोजित केले आहेत. फक्त आपल्या भागापुरतंच नव्हे तर नवी मुंबईमधील सुद्धा संघ इथं आलेले आहेत. अशा भव्य दिव्य ग्राउंड, छान सुंदर व्यवस्था आणि त्यामध्ये सुधीरभाईंचं खरं म्हणजे भाईच ना, आता लिहिलेच नाव तो सगळीकडे भाई भाई. आम्ही पूर्वी भाई होतो सगळे, शेका पक्षात असताना सगळे भाईच म्हणायचो काय रे. तर त्या दृष्टीनं सुधीरभाई काय हरकत नाही, म्हणजे आपल्याला काय पक्ष कुठला असला आणि काही असला तर भाई या शब्दाचा अर्थ चांगल्या अर्थाने घ्यायचा. भाई 2-3 प्रकारचे असतात, खरोखर भाऊ असलेले भाई आणि दुसरा भाई. तर सुधीर भाई जे आहेत ते जिथं जी वेळ असेल, जो प्रसंग असेल
त्या प्रकारचा तो बाह्य असतो काय. त्यामुळं आपण चांगला माणूस व्हायचा आहे, चांगलंच वागायचं आहे, दुर्जनांच्या बरोबर कधी कठोर व्हावं लागलं तेही करायचं आहे. पण या सगळ्या गोष्टीमध्ये सुधीरनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. सुशिक्षित असं एक नेतृत्व आहे. शाळा कॉलेजमध्ये काम करतो आहे, युवकांमध्ये काम करतो आहे. आणि आजचं त्याचा हा वाढदिवसाचा कार्यक्रम जो आहे तो अतिशय छान सुंदर रीतीनं साजरा होत आहे. मी त्यांना त्यांच्या वाढदिवसाची शुभेच्छा देतो. आणि या खेळामध्ये ज्यांनी भाग घेतला आहे त्या सर्वांना शुभेच्छा देतो. तुमचे सामने रंगणार आहेत. बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण सर्व खेळामध्ये सर्वांचे खेळ सामने रंगतील याची मला आशा आहे. आणि त्या दृष्टीनं सर्व खेळाडूंना, अंपायर्सना या आणि त्यावर बघणाऱ्यांनासुद्धा शुभेच्छा देतो. आणि या सामन्याचं उद्घाटन झालं आहे असं जाहीर करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर कार्यक्रमातून प्रस्थान करण्या अगोदर एका खेळाडूच्या पंखांना बळ द्यायचं आहे, ज्यांनी या सीझनमध्ये आपल्या कर्तृत्वाची ओळख दाखवताना क्रीडा क्षेत्रातील ISPL सारखी एक महत्त्वपूर्ण स्पर्धा खेळली. नवी मुंबईच्या दारावे गावातील नाव आहे विकी भोईर. प्लीज मंचावरती यायचं आहे. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. टेनिस क्रिकेटच्या जगतातील नवी मुंबईच्या क्षितिजावरचा चमचमता तारा. मी सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांना रिक्वेस्ट करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते IPLच्या धर्तीवरती कशा प्रकारच्या स्पर्धा असतात त्याचा अनुभव करतात ज्या स्पर्धेमधून घेतला. आणि दारावेचा हा विकी भोईर ISPL ही मोठी स्पर्धा राष्ट्राची खेळला. जोरदार टाळ्यांचा म्हणजे भारतातील अनेक खरं तर राज्यांमधून हे खेळाडू ती स्पर्धा खेळले आणि त्यातीलच स्पर्धा खेळणारा खेळाडू नाव आहे विकी भोईर दारावे. भाई चषक 2025 दरम्यान त्यांचा हा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय. चला सामना सुरू करा. ऑफिशियल पंचांना रिक्वेस्ट असेल की या कार्यक्रमातून खरं तर मुख्य मान्यवरांचे परत एकदा कामगार क्षेत्रातील भारतीय मजदूर संघाच्या अनेक कामगार नेत्यांचंही शुभागमन या ठिकाणी आहे. सर्वांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. अखिल भारतीय महामंत्री रवींद्र हिमतेजी यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. रवींद्रजी हिमते, वेलकम, स्वागत आहे. निश्चितच खरं तर या कार्यक्रमातून सन्माननीय मुख्य मान्यवर प्रस्थान करताना दिसत आहेत. अनेक स्पर्धा, अनेक कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमांना सदिच्छा भेट देण्यासाठी ज्यांना जावं लागतो आहे असे सर्वांचे लोकप्रिय लोकनेते आदरणीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब या कार्यक्रमातून मार्गस्थ होताना दिसत आहेत. चरण पाटील, वेलकम, स्वागत असेल. प्लीज आपण या. आता इतरांचा आदरपूर्वक सन्मान होईल, परंतु जेव्हा मुख्यत्वे हा सामना सुरुवात होणार आहे. सुधीर गरज सामाजिक संस्था चषक